नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणेश आंधरोडे. माझ्या मागं बघताय ना, हा छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड आहे आणि इकडे बघताय भाजी मंडई वगैरे आहे आणि इकडं माहोल चालू आहे राजकारणाचा. सगळ्याच पक्षाकडून उमेदवार उभा राहिलेले आहेत आणि आपण जनतेचा कौल घेत आहोत आपल्या TV9 मराठीवर. नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण आहोत छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या बालकिल्ल्यात आहोत आणि महानगरपालिका नगरपालिकांचे निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि आता 2-4 दिवसात बार उडणार आहेत दणादण. तर आपण बघितलंय मुंबई केली, अख्खा महाराष्ट्राचं कव्हरेज तर केलेलंच आहे. आता राहिलंय नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 3 राहिलेले आहेत. नाही अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास मी तुमच्या समोर आणलेला आहे. आणि 2-4 दिवसापूर्वी इथं राज ठाकरे साहेबांची उद्धव ठाकरे साहेबांचे सभा सुराग झालेली आहे. बघूया इथं सर्वसामान्य जनता काय बोलते, रिक्षा चालकांचे काय प्रश्न आहेत, मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्ते कसे आहेत, पाण्याचे काय प्रश्न आहेत. विचारा जरा काय म्हणते गाडी जनता, काय म्हणताय, महागाई काय म्हणते. महागाई आता वाढलेली आहे, सगळं काय बीजेपीने सगळी वाट लावून टाकेले. तर आमच्या समस्या आता दुसरं सरकार काहीतरी पाहिजे. बीजेपी तर म्हणते आजचे दिन आणले राव, आजच्या दिन नाही आणले, बीजेपीने सगळं विकून टाकला, सगळं विकून टाकलं. बर, रिक्षा चालकांच्या काय अडचणी दादा. रिक्षावाल्यांना काय भाडं तेच आहे, गॅस पेट्रोल एवढं महाग झालंय, भाडं वाढत नाही रिक्षावाल्यांचं. बसमध्ये 100 सीटा 70 सीटा भरत्या, रिक्षात 4 सीटा बसवल्या तरी 500 रुपयाची फाईन होती. दिवसभर कमवायचे ते एकदा देऊन टाकायचे. त्या ट्रॉफिक वाल्यांच्या यांच्या ढाका वेळा सीटा सुद्धा भरता येते नाही जास्त. काय वाटतंय राज ठाकरे साहेबांची इथं सभा झाली, काय वाटतंय मराठी माणसाला साथ देतील का लोक. दिली पाहिजे, पण आपला मराठी माणूस तसा नाही ना, तो एक पुढे झाला तो पाय धरून खाली ओढतो. बर, इथं तर राष्ट्रवादीचे उभे उमेदवार, सगळे उभे, बीजेपीचे उमेदवार आहेत, सगळेच पक्षाचे. काय वाटतंय, संभ्रम आहे का जनतेत. संभ्रम नाही. आता जनता कशी आहे माहितीये का, जनतेने विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. कारण की पुढच्या गोष्टींचा काही विचार केला पाहिजे. नुसते पैसे घेऊन मतदान करण्यात मजा नाही. नाशिक मध्ये विकास वाटतोय का, विकास तर कधी दिसलाच नाही. अजूनही काही जन्माला येईल काही काही हे सांगता येत नाही. बर, काय वाटतंय बरं, इथं कुणाची चर्चा आहे जास्त. नाही, चर्चा सगळ्याची. काय वाटतं बरं दादा, एकंदरीत ही महायुतीवाली जनतेला येड्यात काढतात का. निश्चितच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचे आज मराठी माणूस टिकला पाहिजे. त्या सभेचं एक वैशिष्ट्य असं झालं की मराठी जागृत, कारण मराठ्यांना कुणी वेड्यात काढायचा प्रयत्न केला ना. एक कविता आहे तुम्हाला माहिती का, स्वराज्य तो रणतडे गरजेती तो पांचे चौघडे मराठी पाऊल पडती पुढे. त्याचं आता हे मराठी पाऊल आता पुढे पडणार आहे आणि ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या रूपानं या महाराष्ट्र. राज ठाकरे उद्धव ठाकरे आता सत्तेत यासाठी यांनी एकत्र आलेत. नाही, मराठी माणूस टिकण्यासाठी त्यांची खूप गरज आहे आणि एकजूट होणं गरजेचं आहे. आज नाशिक शहराला विकास वाटतोय का हो. विकास आता हे बघा, विकास हा एकदम होत नसतो, हळूहळू होत असतो आणि विकासाच्या नावावर फक्त लोक मतदान म्हणजे मतं मागतात, परंतु विकासाचा एक जाहीरनामा ठरलेला असतो, त्याच्याप्रमाणे विकास होत चाललेला असतो. काय गरज आहे आज नाशिकला. नाशिकला तर सगळ्यात आता ज्यांनी सांगितलं आमच्या बंधूंनी का बा बसच्या काही ज्या अडी अडचणी आहे, गाडीचा पाण्याचा प्रश्न बी आहे, म्हणजे अशा अनेक अडचणी. परंतु हे सगळं सोडवायचं असेल तर सत्य मराठी बाणा महत्वाचा आहे आणि म्हणून मराठी पाऊल पडती पुढे. नाशिक आहे आपलं, काय म्हणताय. तुम्ही नाशिकचा वडापाव बिलय प्रसिद्ध आहे. नाशिकचा नाही, सिन्नरचा वडापाव प्रसिद्ध आहे फक्त. इकडं सिन्नरचा भगवती वडापाव, नाशिकचे फक्त अंगूर आहे, अंगूर आहे, बाकी काही नाही. वडापाव नाही, वडापाव नाही. सर नशिबाचाच वडापाव झालाय म्हणायचं. हा, नशिबाचाच वडापाव झालाय. नाशिक मध्ये फक्त मशाल चालणार आहे आता, बाकी काही नाही. मशाल ते म्हणायचं, मशाल एकदम जोरात आहे नाशिक मध्ये. पण इकडे म्हणतात कमळ फुलते. आता ते कमळ ते लोक काही बोलतील त्याला काय, फक्त मशाल चालल जोरात. पण बीजेपी तर म्हणते आमच्याकडे विकासाचं व्हिजन आहे. आता मशाल इकडे पण आहे ना, मशाल येते म्हणायचं. मग जोरात येते. युवकांना काय वाटतंय, कसा नेता पाहिजे का, नाशिकला कोण पाहिजे. नाशिकला आता गरीबाचा पाहिजे आम्हाला.
गरीबाचा पैशाने गरीब पैशाने बरं. गेलो मनाने श्रीमंत मनाने श्री बरं कोणी असं इथं इथं कोणी आता असं नाही पैसे द्यायला लागलाय टाइम नको काय नाही एकदम मजेत चाललं. काय म्हणताय नाशिकचं वातावरण नाशिकचं वातावरण एकदम मस्त आहे. हं. पण नाशिक मधील जे बाहेरचे जे आमदार आलेले ते नाशिकचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करताय. बरं, कोण आहे बाहेरचे आमदार बाहेरचे आमदार कोणते बीजेपीचे महाजन हं. ते पूर्ण दूषित करण्याचं वातावरण काम करताय नाशिकमध्ये. बरं. काय म्हणतायत नेमकं काय मग वाटतंय का महाजन साहेबांना सत्ता आणता येईल इकडे नाही इथं सत्ता महाजन साहेब काही बीजेपी लागत नाही नाशिकमध्ये. नाशिकचे लोक कंटाळले अक्षरशः बीजेपीला. पण मला सांगा फडणवीस साहेबांनी सभा घेतली होती इथं काय वाटतंय का सभेचा फायदा होईल नाही फडणवीस साहेबांच्या सभेचा काही फायदा होणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बी सभेचा फायदा होणार नाही. थोडेफार लोक येतील निवडून. पण असं कसं काय म्हणताय फडणवीस साहेबांनी तर नाशिक दत्तक घेतलंय दत्तक घेतलं आणि नाशिकचा सत्यानाश केला. का बरं आता इथे नाशिक म्हणजे एक थंडगार हवेचं ठिकाण आहे आपण असं म्हणतो. पण इथं नाशिकमध्ये 1700 झाडं तोडण्याचा घाट या बीजेपी सरकारने घातलेला आहे इथं. त्याच्यामुळं एक प्रकारचं नाशिकचं म्हणजे प्रदूषण वाढणार आहे. जर का 1700 झाडं नाशिकमध्ये तोडले तर ते पर्यावरणाला हानिकारक होणार आहे. बरोबर आहे बरोबर मग असं वाटतंय का बीजेपी हटवते हा बीजेपीला हटवायलाच पाहिजे. इथलं नाशिकचं इथं म्हणजे बीजेपी नाशिकमध्ये पण नको, बीजेपी महाराष्ट्रात पण नको आणि बीजेपी देशात सुद्धा नको. अरे काय म्हणताय सर कशात मजेत काय चाललंय गिराईक करताय काय म्हणतोय धंदा पाणी ठीक आहे. काय म्हणताय नाशिकचं वातावरण वातावरण फिरणारच आहे. फिरणारच आहे काय कोणकडे आघाडी मारते मशाल 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 धगधगती काय म्हणायचं इकडं हा मशाल धगधगती मग पण इकडे तर हे म्हणताय देवेंद्र फडणवीस साहेबांचा बालकिल्ला म्हणावं लागेल दत्तक घेतलंय नाशिक काय केलं त्यांनी दत्तक घेऊन? हा? दत्तक घेऊन त्यांनी काय केलं? रस्ते वगैरे केले आहेत. हे काय खड्डे बघा इकडे मग माझ्याच मागे खड्डा आहे बरोबर आहे बरोबर तुम्हीच पडा नाही खड्ड्यात. मग काय वाटतं इकडे मशाल हे तर म्हणतायत आमच्याकडे जनता साथ देते आम्हाला साथ देते लाडकी बहीण हा? लाडकी बहीण आम्हाला साथ देते म्हणताय नाही देते. नाही काय लाडक्या दाजी लयच दुःखात वाटतंय मग का बरं महागाई किती वाढली? हा पण ते म्हणते आजचे दिन पाहिजे ना राव हा आजचे दिन आजचे दिन कसले आजचे दिन आले? नाही आले नाही आले. 15 लाख रुपये येणार आहेत अकाउंटला तुमच्या अकाउंटला आले का? माझ्या तर नाही आले माझ्या पण नाही आले. बरं नमस्कार नमस्कार. कशात एकदम मजेत. काय म्हणताय नाशिकचं वातावरण नाशिकचं वातावरण जोरात येत. काय नाशिक बद्दल काय बोलावं काहीच कळा ना दत्तक घेतलेलं आहे नाशिक नाशिक दत्तक घेतलंय फक्त. हं. अजून विकास करायचा बाकी आहे ना. हं. विकास झाला पाहिजे की नाही बर म्हणून दत्तक घेतलंय. काय वाटतं विकास कधी करायची? हं. विकास कधी करायची? काय आता विकासाचीच भीती वाटायला लागली काय हा हं. विकास केलाच नाही ना अजून. झाला तर पाहिजे का नाही विकास? बरोबर आहे मग बरोबर विकास केला पाहिजे तर दत्तक घेऊन उपयोग आहे. बरोबर आहे नुसतं नावाला दत्तक घेऊन काय फायदा? हं. बरोबर की पण नाही? वाटतंय का कुठेतरी ही माव युतीवाले अजून तर काही वाटत नाही हो. येड्यात काढताय नाही अजून येडतच काढता. अजून कुठं काही वाटतच नाही ना. आता कुंभमेळ्याचा निधी येईल ना हं. तेवढ्यासाठीच फक्त दत्तक नाव सांगितलंय. बरोबर आहे बरोबर आहे मग आता ते झालं पाहिजे. नाशिककरांचा झाड तोडीला विरोध आहे विरोध झाला पाहिजे ना. हं. तपोवन आहे ना. आणि लगेच तपोवन वन म्हटल्यावर तपोवनात झाडं नाही तोडायला पाहिजे. आणि लगेच झाड बी पेटते झाडं तोडल्यानंतर बिल्डिंग बांधणार ना. कुंभमेळा झाला काय बांधणार तिथं? बिल्डिंग बांधणार ना. मग झाडं राहिले पाहिजे. ऑक्सिजन मिळतो लोकांना. बरोबर आहे बरोबर. जीवन जगणार ना लोक. म्हणजे पुढचं नियोजन आहे का पुढचं नियोजन. हा. झाडं आज तोडायचे उद्या जमिनी मोकळ्या करायच्या परवा बिल्डिंग बांधायची. आणि इथल्या लोकांची झाडांनी नाश जोडलेली यांनी काय करायचं मग ते त्यांनी रस्त्यावर हा आणि तपोवन या तपोवनच्या नावाखाली बिल्डिंग बांधायचे कमाई करून हा. घ्यायची. दुसरं काय करायचं? आज म्हणतात लाडकी बहीण आणली लाडकी बहीण आणि काय? शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हणलं की ह्यांच्या तिजोरीत पैसा नाही पैसा नाही. मग हा. आता ते तिकडनं काढायचं इकडं ते हा. बहिणींना वाटायचं. शेतकऱ्यांचं बरोबर. काढायचं आणि बहिणींना वाटायचं. काल अजितदादांचा 70 कोटीचा घोटाळा परत बाहेर आलाय येईल ना. हा? येईल परत. वाटतंय का परत येईल येईल ना परत. वाटतंय का पक्षात कुठेतरी किंमत कमी आता होती यांनीच भीतीपोटी युती करून घेतली ना. भीती मग कसं काय येईल? ते म्हणतात विकास करायसाठी गेलो आम्ही. विकास केला तर लोकांना दिसेल ना. विकास झाला कुठं अजून? बरोबर आहे बरोबर विकास झाला तर होईल. पण नाशिकची काय समस्या आहे नाशिकची समस्या भरपूर आहे. आता ते निवडून आल्यावर कळेल ना काय समस्या आहे. दूर केल्या तर कळेल समस्या. अजून समस्या भरपूर आहे. आताची रस्ते कॉर्पोरेशन बनवतंय. बरोबर बरोबर मग निवडणूक आल्यावर बनवतं ना. हा. इथून मागे तर खड्ड्यामध्ये लोक आपटत होते. पण आता महानगरपालिकेला कोण कोण उभा आहे इथं
आता इथे भरपूर सगळेच पक्षवाले उभे आहेत. वाटते का हो खरंच माहितीला कल जाईल म्हणून? सांगू शकत नाही, पण तरी अंदाज नाही सांगू शकत, कारण कोणी पण एक येऊ शकत. कोणी बी आहे ना, जनतेचाच लय संभ्रम. जनतेचा संभ्रम. बरं मला रिक्षावाले दादांना विचारायचे, दादा आज काय तुमच्या अडचणीत बाबा, काय समस्या अडचणी आहे? भरपूर अशा आहे का ट्रॅफिकची समस्या आहे, हा, पोलिसांचा त्रास आहे, हा. काही गोष्टी अशा आहेत का ते सांगता येत नाही आणि बोलता येत पोलिसांच्या, नाही. बोलता येत नाही. म्हणजे अवघड जागेवरची दुकान. हा बरोबर. हा, बरोबर आहे. आज मला सांगा, लाडकी बहीण 1,500 रुपये येतात, खरंच घर चालते का? आता यांची पण बहिणी यांना विचारा 1,500 रुपयात काय येतं? हा. 1100 रुपयाची टाकी. हा, किती? 1100ची टाकी. बरोबर आणि 400 रुपयात काय घ्यायचं? बरोबर 300 रुपये तर गहू यांना द्यायचे रेशनवाल्याला, बरोबर. आणि खायचं काय बाकी? पण हे म्हणतात भ्रष्टाचार मुक्त केला आम्ही. काय केलं? कुठं? नाही, काहीच नाही, हा. होऊ शकत नाही. काय भ्रष्टाचार मुक्त केलं? भ्रष्टाचार असं म्हणतात ना अहो आमच्या रिक्षावाल्यांचं लायसन 1,000 रुपयाला निघायचं, ते 5,000 रुपये लागतं आता. आता. 5,000 रुपये. हेवी लायसन 5,000 निघायचं, त्याला 10,000 रुपये लागतं. हा, काय मुक्त केलं तुम्ही? काहीच नाही. बरोबर बरोबर. काय मुक्त केलं? हा. काय मुक्त केलं ते उत्तर द्या ना. त्याचं उत्तर देणार आहोत, काय मुक्त केलंय? मग तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणता मुक्त केलं, मग आता तसं मी ते तुम्हाला म्हणतात प्रश्न- आता पहिले हे नेते कसे घोटाळा करायचे, धनात्या- हो त्यांचे घोटे त्यांचे पैसे असू हा. द्या, पण हे आमचे घोटे आम्हाला तर सॉल्व्ह करा. बरोबर आहे बरोबर. लायसन 1,000 रुपयात निघायचं हा. रिक्षाचं. आज धंदा होत नाही एकतर पाहिलं तर. तुम्ही ओबर आणले, ती मोटरसायकल आणली, सगळेच आणलं, आम्ही काय करायचं? ओला उभे राहिला, हा नाही नाही, बाईक पण आली ना, बाईक बी हा. आली, काही घर बसतात का रिक्षा चालकाची? मग फटका बसतो ना. हा. हा, 2 मिनिटं दादा, 2 मिनिटं ट्रॅफिक आहे ना, उगाच अडून लगेच फ्री करतो, सगळ्यांना फ्री करतो, 2 मिनिटात करतो, काय अडचण नाही. फटका बसतो ना. बरोबर आता हे सर्व रिक्षावाले इथे काही भरपूर जण, हे फळवाले भाजीवाले, यांना जागा नाही. काहीतरी यांनी लावलं पाहिजे ना एक नियोजन. इकडे ये ना तू दादा, इकडे 2 मोकळ्याच्या. मिनिटं लगेच घेतो सर. तुझ्यामुळे ना सगळी ट्रॅफिक जाम होती. अहो मी आलो की ट्रॅफिक जाम होणारच ना. हा ना, मग तू हा, मध्ये दे ना, आता उभं राहा ना. बरोबर आहे, घेतो. हा. हा, लगेच मध्ये इकडे या, इकडे या. हा साहेबांना तर सगळं चहा ना. नाशिक एकदम कडक चहा, हा, महायुतीचा कडक चहा द्या. महायुतीचा नको, साखर होईन मला. उद्या ना थोडी साखर झाला काय होतं, गोड आहे जास्त. हा. कोण बाईक करू आप्पा? ए, दादा हा नाही नाही चहा नको, मी घेतो ना. बोलता येईल नंतर. ऐका ना. पहिले चहा घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक. काय नाही मला एक सांगा, आता नाशिकची काय परिस्थिती आहे, काय तुम्ही तुमचं गाड आहे हे? हा माझा गाडा आहे. काय वाटतंय का अच्छे दिन आले बाबा? आहे ना, आजचे दिन आले ना, अच्छे दिन आले. आले ना. कधी विचार केलता का स्वप्नात आज हे फुलं तीन विकावं लागते? पुन्हा आम्ही आमचं लहानपणापासून हा व्यवसाय ना हा, आता, व्यवसाय. दुसरी पिढी आमची याच्यात. बर काय वाटतंय बरं एकंदरीत आज तरुणांना नोकऱ्या नाहीये, ज्यांना नोकऱ्या आहेत, शिक्षणात बाजार होतोय, कुठेतरी तरुणांचं दुर्दैव वाटतंय का आज? कोण म्हणतो नोकऱ्या नाही? हा, बघा की आज एमपीसी युपीएससी वाल्यांनी किती आपण महाराष्ट्रामध्ये- आंदोलन केले, घोटाळा केला. आपलेच एमपीएससीच्या पोरांनी पुण्यात घोटाळा केलाय. पुणे तर महाराष्ट्रात येतं का नाही? हा ते बघा की राव, एवढं लाठीचार्ज झाले. हा झाला ना. हा मग काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? त्याबद्दल आपल्याला आहे, पण त्याला पण काहीतरी नियोजन होईल ना, त्याचा नियम निघल ना इलेक्शन झाल्यानंतर. नियम निघायला पाहिजे. हो निघल ना. बरं काय वाटतं बरं तरुणांना, काय वाटतं कुठल्या सरकार सत्तेत यायला पाहिजे? मला तरी वाटतं भाजप सरकारच ओके. कशासाठी बरं? मला एक सांगा, हा राम मंदिराला किती संघर्ष केला, बरोबर आहे, बरोबर. किती संघर्ष केला? भरपूर ए टॉपिक करू नका रे. संघर्ष किती केला? भरपूर केला, भरपूर हा केला. किती वर्ष केला? बरेच वर्ष केला. आणि ते 5 वर्षात कोणी घडून आणून दाखवलं? बरोबर आहे. कोणी घडून आणून दाखवलं? आपली मूळ सरकार. हा मग ही ताकद आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. हा मला सांगा, हा, राम मंदिर आलं, चांगलीच गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये काही लोक स्मारक उभं राहणार. त्याचं काय करायचं? बरोबर आहे, आग तर लागणारच ना, आग तर मग लागणार. ही चुकीची गोष्ट आहे का बरोबर आहे, नाही? बरोबर. आपल्या मास्टर राहून आपल्या मास्टरचं खाऊन आपल्याच मास्टरला निश म्हणणार लोकांनी काय करायचं? आता काल तो अण्णा मल्ली, काही बात आहे का नाही? अण्णा मल्ली काय म्हणतोय, मुंबई महाराष्ट्रात येत नाही. कोण म्हणतं? अण्णा मल्ली तो मल्लिक आहे. तो काय आहे? मल्लिक आहे. आपण कोण आहे? मराठे. हा. मराठे म्हणजे कशाला म्हणतात? हा मल्लिक आणि मराठी मध्ये काय आहे? तो कोणी मल्लिक, मल्लिकचा अर्थ येतो का आपल्याच्यात? आपल्या महाराष्ट्रात मल्लिक हा शब्द आहे का? नाही नाही, मग त्याचा काय संबंध? पण बीजेपीचेच नेते आहेत ना राव. अरे राहू दे ना, पण तो म्हटल्याने का सगळं होतं का लगेच?
पण तो- असं विधान तो म्हटला मी तर पाऊस पडला का तो इथं नाही. चांगलं- लोक हुशार आहे ना, पण जनता हुशार आहे का नाही? बरोबर जनता तर येडी नाही ना, बरोबर जनताला कळतं ना. बरोबर हा पण फडणवीस साहेब म्हणले होते नाशिकला दत्तक घेऊ घेतील ना, कधी घेतील. आता इलेक्शन झाल्यावर त्यांचं पुढचं नियोजन होईलच ना, आणि नाही झालं तर मग तिथं पुढे बोलायला आपल्याला सव नाही. बरोबर. खरी गोष्ट आहे का नाही? इलेक्शन झाल्यावर दत्तक घेणार अरे इलेक्शनच्या आधी दत्त असं नाही राहत ना. आता कसं इलेक्शन आहे म्हणून कोणी कोणाबद्दल कोणता विरोध करू शकतो. आता तो म्हणून मी मशालचा आहे, तर तो म्हणून मी भाजपचा विरोधी, तो भाजपचा म्हणतो म्हणून मी मशालचा विरोधी, बरोबर. असं नाही बोलू शकत ना. बरोबर. अजून तर इलेक्शन झालं नाही. आता इलेक्शन पहिले तुम्ही न्यूज दाखवताय, बरोबर गोष्ट आहे बरोबर. आहे का नाही? आता याच्यामध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये कुठं आग लागती, कुठं बर्फ पडतो, बरोबर. पडतो का नाही? हा राजकारण आहे ते, हे राजकारण आहे का नाही? बरोबर. हा म्हणजे तो राजकारणाचा सगळ्यात मोठा 25% हिस्सा कोणाचा असतो? न्यूजवाल्यांचा. बरोबर बरोबर त्याच्यामध्ये तो आपण कोणाशी वाईट बोलून चालत नाही ना. नाही. जे सत्य आहे ते सत्य सांगायचं, जे खोटे ते खोटं सांगायचं. बरोबर आहे. जे आपल्याला उगाच वाटतंय ते उगाच कोणी काय प्रश्न विचारला म्हणून आपण त्याला हाला करतो, त्याला अर्थ नसतो. काय संबंध आहे? हा आपल्याला जे वाटते ते बोल हा जे सत्य आहे ते सत्य आहे. बरोबर हा. जे एकंदरीत हे झालं. हा. मला एक सांगा, आधी जागेचा भाव काय होता? माहित नाही एक गुंठ जागेचा भाव काय होता? 5,000 एक मिनिट. एक जागेचा भाव होता पहिले 5 लाख रुपये एक गुंठ जागा भेटायची. आज तुम्ही ती जागा विकायला गेली तर किती विकता? भरपूर 18 लाख 20 लाख रुपये. मग तेव्हा का बरं तुम्ही सरकारला बोलती नाही का तुम्ही आमची 7 लाख जागा 18 लाखाला का विकून देता? बरोबर 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 हा? तेव्हा तर काय पुढे? हा मला एक सांगा, तो म्हणते 1500 रुपये. हा. याच्या आधी कोणता नेता आला ज्यांनी 1500 फक्त आश्वासन दिले, पण कोणी आजपर्यंत कोणाच्या अकाउंट मध्ये 1 रुपये तरी दिला का? नाही दिला दिला का? नाही ना या सरकारने करून दाखवलं ना. पण दिला पण सरकार हे कर्जमाफी करते का? एक मिनिट कर्जमाफीचा विषय झाला. मला एक सांगा, जे 1500 रुपये जे तुम्हाला येत आहे हा. आज, त्याच्याने तुम्हाला थोडस चेहऱ्यावर आनंद आहे का नाही आहे? बरोबर याच्या आदल्या सरकारने तुम्हाला कधी 1 रुपये तरी दिलाय का तुमच्या अकाउंट मध्ये? बघा ना किती होते. महागाई तर होणार. हा, महागाई एक किती मिनिट, होती? महागाई होणार. महागाई का होणार? महागाई झाली म्हणजे त्याच्या मागे बाकी गोष्टीचा भाव वाढतोच ना. नुसतं आपण गॅस टाकीचं आणि खाण्यापिण्याच्या बागत नाही बघायचं ना. मला सांगा आता थांबा आता सगळे झालेत. मला सांगा हिंदुत्वाचा मुद्दा आला फडणवीस साहेब म्हणायचे जे हिंदुत्व की बात करेगा वही भी राज करेगा. बरोबर आहे. हो बरोबर आहे ना. मग यांनी एमआय बरोबर ही टीका केली. हं? एमआय बरोबर ही टीका केली. तो त्यांचा जनतेचा सवाल महायुती करण्याचा कसा होतो त्यांचा सवाल का होतो? त्यांचा तो पॉलिटिक्स मुद्दा आहे. कसा पॉलिटिक्स मुद्दा? मग जनतेला वेळेत करत नाहीत काही हा? जनतेला वेळेत करत नाहीत का? मग जनता वेडी का बनती? मग मग असं वाटत नाही का तुम्हाला? जनता वेडी का बनते? मग मला एक सांगा, मग जनता वेडी का बनते? जनता याला बोलत का नाही? मग मग वाटतंय का तुम्हाला बदल व्हायला पाहिजे? आपण कस का बदल करणार? काय नाही करू शकत. कस का बदल करणार सांगा? आपलं एक मत महत्वाचं नाही का? एक मत महत्वाचं आहे, पण आता तुम्ही 90 घेऊन मत देणार तर त्याला मत महत्व काय? बरोबर. सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणशाल की मला एक कोंबडीचं पीस खाऊ घाला आणि मी तुम्हाला किस देतो, त्याला अर्थ आहे का सांगा बरं? नाही, बरोबर. हं? खरी गोष्ट आहे का नाही? ही सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जर 90 घेऊन मतदान करणार ही आहे गोष्ट आणि खरी तुम्हाला बदल कशाला पाहिजे? हा मग आणि असं काही नाही का ती फक्त महायुतीच देती. सगळी सरकार सारखीच आहे. सगळी एक देत मिनिट, आहेत. महायुती सगळी नाही. सरकार सगळी देत आहेत. हा सगळी घेणाऱ्यापेक्षा पिणाऱ्यालाही कळलं पाहिजे आपण कुणाची पितोय. हा अरे पण देणारा लागायला पाहिजे ना. द्यायचं नाही ना. समोरच्यानी ना नाही दिला ना, समोरचा घेणारच नाही ना. समोरच्यानं काय म्हणलं पाहिजे, ए भाऊ तुला पटलं तर मतदान दे, आम्ही तुला रुपये देणार नाही. समोर आहे का नाही याला? बरोबर बरोबर. तुम्ही 90 स्वतःहून वाटत असाल तर स्वतः काय एखादा तू दारू पिणार आहे, तुला आज समजा नाही, मी बाजार नाही पिणार. एक सांगतो, तू नको पिऊ मी पितो, चल तू नको पिऊ मी पितो. आज समजा मला समजा 200 वाला क्वार्टर भेटत असेल, ते 200 मला जवळ आहे का फुकटची जवळ आहे? नाही बरोबर आहे ना बाई. खरी गोष्ट आहे का नाही? हा इथं कसं फुकट बिर्याणीचं पाकिट भेटत असेल तर मी काय दुकानात जाऊन 200 खरेदी करतो? फुकटच खाईल ना. माहिती 5 वर्ष काय खाईल का नाही? हा माझ्यात सरकार काय करतं बरोबर आहे. आणि याच्यात कोणती सरकार करतं? नुसती महायुतीने करत सर्व सरकार काय करते. करताय? म्हणजे एका माळ्याचं म्हणे फक्त त्याला वावायला नाही कोणी. हा तर नुसतं आता दोरा घेऊन नाही चालत. काय करतं? नुसतं आता दोरा घेऊन नाही चालत, त्याला मन्या पण मोजावं लागत बरोबर आहे. आहे. यात मन्या काळ्या कोणत्या सफेद कोणत्या? बरोबर आहे बरोबर. हा आपण सगळ्या मन्या सफेद म्हटलं आणि सगळ्या मन्या काळ्या म्हटलं असं नाही चालत. नाही नाही नाही. सगळ्या मन्या सारखंच राहते. बरोबर, फक्त याच्यामध्ये जे मधले दोरे असतात ना ते फिसकावणारे ते राहतात. लय गंडी बाजरा. हा खरी वाटते का नाही? हे जसे फुलाला आपण दोरा लावतो तसं ते लय गंडी. फुलाला दोरा लावत, पहिले फुलाला सुई लावा लागते मग दोरा लागतो. हा तसंच महायुतीचं आणि या बाकी सरकारचं आहे. हा. त्याला एक सुई एक दोरा. एक सुई आणि एक दोरा, हा. मग फुलं येते. पण सुई दोरा कोणता ती समजा ना लोकांना. हा मग आता लोकांनी कमळ घ्यावा का धनुष्य घ्यावा का हेच लोकांना कळणार ना. का घड्याळ घ्यावा. घड्याळ घ्यावा. आता घड्याळ घ्यावा तर काट बन नाही काटे बंद नाही ना, त्याचे काटे चालू आहे. काटे आहे चालू, उलट्या दिशेने बिंगत आहे. काटे चालू आहे. आता मला एक सांग, आता हे म्हणतात धनुष्यबाण घ्यावा का कमळ घ्यावा?
आता ते कमाच्या फुलाला कोणतरी सुई पाहिलं ना वावायला, पाहिलं का नाही? मग ते कमाच्या फुलाला सुईच नसली तर मग ते फुल वावायचं कसं काय? मग त्याची माळ तयार होईल का? नाही ना होणार. मग माळ तयार झाली नाही तर मग ती माळ उपयोग आहे का? अजिबात मग ती नाही. देवाला वाईल का कोणी? अजिबात नाही. मग ते महत्वाचं आहे का नाही? सरकारनं माळा तयार करावं लागतं. मग आम्ही आहे ना तयार करायला. तुमचा हात खंड आहे ना त्याच्यात माळा तयार करायला. बरं, थँक्यू बाबा सो मच. बघूया इलेक्शनचं काय वातावरण आहे काय नाही. काय म्हणताय दादा, कशा आहात? बढ़िया। बढ़िया. किधर के आप? हम नेपाल। नेपाल. क्या बात है, नेपाल के है सर हे सब लोग. संतोष देशमुखची भूमिका चांगली मांडली होती बरं का. थँक्यू सर, थँक्यू. युट्यूबला पाहिलं होतं. मनापासून आभारी. काय म्हणताय इकडे नाशिकचं वातावरण काय म्हणतं? हाय, व्यवस्थित आहे. काय बरं, काय म्हणताय, कोण आघाडी दे कोण पिछे? नाही, ते कसं काय सांगू शकतंय? ते नाही सांगू शकत. मतदान डेंजर आहे, कोणी पण काही पण होऊ शकतं टाइम. लई संभ्रम आहे का हा लोकांच्या? हा, काही पण होऊ पक्ष शकतं. कमी, पक्ष कमी न बुळबुळ जास्त झालेली. भूगोल जास्त झालेलं आहे ना. महागाई काय म्हणते एकंदरीत? महागाई तर आहेच ना पहिल्यापासून. महागाईचं काय? वाटतंय का आजचे दिन आल्यात म्हणून? नाही, आजचे दिन नाही आलेले. आजचे दिन नाही. वाटतंय का बदल व्हायला पाहिजे? बदल व्हायलाच पाहिजे. हा, पब्लिकचं भलं व्हायला पाहिजे. पब्लिकचं भलं व्हायला पाहिजे. हे तर म्हणते आम्ही पब्लिकचं भलं करतोय, लाडकी बहीण देत आहे. कुठं आहे ते? आता लाडकी बहिणीला देत आहे, इकडे दारूचे रेट वाढवत आहे. गॅस 1100 रुपयाला फुकट राशन देत आहे, ते 1100 टाकीवर शिजवायला लावित आहे. याचं काय? बरोबर आहे. वाटते का ही लाडकी बहीण राजकारणापुरतीच मर्यादित आहे? काय सांगता येत नाही आता यांचं काय राजकारण आहे. बरं, इकडे काय वाटतं बरं सर, बदल व्हायला पाहिजे? काय बदल तर व्हायलाच पाहिजे. बदल ही काळाची गरज आहे. हा, बदल व्हायलाच पाहिजे. बदल व्हायलाच पाहिजे. काय वाटतंय नाशिकमध्ये आज काय परिस्थिती आहे विकासाच्या बाबतीत? काय विकास काहीच नाही नाशिक, काहीच नाही. काहीच नाही. काय आता मला सांगा, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते दत्तक घेऊ घेतलंय? काहीच नाही. बरं, काय वाटतं बरं इकडं? हे सगळे म्हणतात मशाल वाटतंय, वाटतंय मशाल आघाडी मारे. असं सांगू शकत नाही, परंतु लोकांना परिवर्तन हवंय. हा हा, परिवर्तन हवंय. बरोबर आहे. पण वाटते का महायुती त्यांच्या सोयीचं राजकारण करते? नक्कीच हा, नक्कीच करते. शेतकऱ्याच्या आता भाव नाही. इथे बेरोजगारांसाठी पार्क करू हे करू काहीच झालं नाही. सगळे बेरोजगार आहे. प्रत्येक घरामध्ये 2-2 एक शिकलेला विद्यार्थी बेरोजगार आहे. हा, काहीच म्हणजे यांच्यापासून काही हे जर झालं म्हणजे नाही. आम्ही एवढ्या लाख नोकऱ्या देतो, तेवढ्या लाख नोकऱ्या देतो, ते फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात नोकरी नाहीये. प्रत्यक्षात नोकऱ्या. हो, प्रत्येक ठिकाणी कपात झाली. हा. महानगरपालिकेत सुद्धा सगळे ठेकेदारी चालू झाले. हा, परमनंट नोकऱ्या विसरून जायचं आता. बरोबर. म्हणजे शिक्षण झालंय. आणि याच्यामुळे काय झालंय, प्रायव्हेट झालंय ना, त्यामुळे भ्रष्टाचार माजलाय हा, आणि त्याला नको असलेल्या वस्तू सुद्धा शहरात येत आहे. बरोबर. तेच जर सरकारचं नियंत्रण असलं तर इतर गोष्टी अशा चोरी मार्गाने येत नाही. राज ठाकरेंची सभा झाल्यानंतर फडणवीस साहेबांची झाली. हा. काय वाटते का फडणवीस साहेबांच्या सभेवर काय परिणाम होईल इथं? मागे एकदा राज ठाकरेंच्या सभेमुळे हा, परिवर्तन घडलं होतं. हा, आता वाटते का खरं? काहीच सांगू शकत नाही. हा, राज ठाकरेंच्या सभेमुळे काय होईल, हा, प्रत्येकाच्या मनात काय आहे ते सांगूच शकत नाही. बरोबर. पण आज प्रत्येक माणूस म्हणतोय मराठी माणूस यायला पाहिजे, मराठी माणूस यायला नाही, हे बघा, प्रत्येक प्रादेशिक भाषेनुसार त्या ठिकाणचा व्यक्ती तिथला राजकारण किंवा हो, तसं आपल्या इथे हा. की मराठी माणूस हा निश्चितच प्रत्येक ठिकाणी पुढे पाहिजे. बरं, दादांना विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुमच्या काळात होतं का असं राजकारण पाहिला? आता जसं चाललंय तसं? असं भोंगळ कारभार आमच्या काळात तर नव्हतं. हा, आता भरपूर नाही का काही सगळ्या गोष्टी चुकीच्या घडू राहिल्या. हा. वाटतंय का हे राजकारण नसून गजकारण झालंय आता सध्या? पूर्ण गजकारण झालेलं आहे. पटतंय का हे राजकारण? म्हणजे एकीकडे म्हणायचं आम्ही हिंदुत्वाची बात करेगा, राज करेगा, परत MI बरोबर युती करायची, जमन त्याच्या बरोबर अजिबात नाही पटत. अजिबात नाही पटत. इकडच्या पक्षात भ्रष्टाचारी, तिकडे गेलं की धुवून येत आहेत. इकडं म्हणायचं भ्रष्टाचारी आणि नंतर त्यांनाच नाही का सोबत घेऊन टाकायचं. असं वाटतंय का नाशिकरांना नवीन चेहरा पाहिजे आता? वाटतंय ना. कोणी इकडे नवीन चेहरा? बदल पाहिजे, पण एकही नवीन नाहीये. नवीन सगळे कोणी? जुनेचे. बरोबर आहे. फक्त आता पक्ष इथं- बदललेला आहे. हा, आता इथं कोण उभा आहे? इथं तर भरपूर आता आम्ही हा म्हणजे आजच्या पक्षाचे आहेत ना? टोटल पक्ष